बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमध्ये सलग तिसऱ्या दिवशी पाऊस सुरू आहे। गंगापूर धरणामधून 8400 घनफूट विसर्ग करण्यात येतोय, तर गोदावरी दारणा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। रविवारी संध्याकाळी वणी घाटामधली दरड देखील या सततच्या कोसळणाऱ्या पावसामुळे पडली। सप्तशृंगी गडाच्या घाटामध्ये ही दरड कोसळली, त्यामुळे रस्ता बंद झाला होता। ग्रामपंचायत कर्मचारी आणि नागरिकांनी भर पावसामध्ये ही दरड बाजूला केली आणि रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला। नाशिकमध्ये सलग तिसऱ्या दिवशी पाऊस सुरू आहे आणि या पावसामध्ये धरणं देखील आता भरून वाहतात। गोदावरी नदीला पुन्हा एकदा पूर आलेला आहे, तर सप्तशृंगी घाटामधील ही दरड देखील कोसळलेली आहे। सलग तिसऱ्या दिवशी हा पाऊस सुरू आहे। गंगापूर धरणामधून पाण्याचा विसर्ग केला जातोय। जवळपास 8400 घनफूट इतका विसर्ग केला जातोय, तर गोदावरी आणि दारणा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। तर आपण दृश्यामध्ये पाहू शकतो, रविवारी संध्याकाळी वणी घाटामधली ही दरड कोसळली होती। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर आपल्याशी जोडले गेलेले आहेत। किरण, सतत कोसळणाऱ्या या पावसामुळे नद्यांना तर पूर आलेला आहेच, मात्र वणी घाटातली ही दरड देखील कोसळली होती। आता सध्या वाहतूक सुरू झाल्याचं समजतंय, मात्र काय अधिकची माहिती आहे? त्यांनी मागच्या 3 दिवसांपासून नाशिक आणि परिसरामध्ये मुसळधार पाऊस हे चालू आहे आणि त्यामुळे जिल्ह्यातील अनेक जे धरणं आहेत ते काठोकाठ भरलेली आहेत। गंगापूर धरण 90% भरलेलं आहे। गंगापूर धरणातूनच नाशिकला पाणी पुरवठा केला जातो। गंगापूर धरण देखील जवळपास 90% भरल्याने मोठा दिलासा नाशिककरांना मिळालेला आहे आणि त्याच पद्धतीने अनेक नद्यांना पूर सुद्धा आल्याची परिस्थिती नाशिकमध्ये आहे। वणी घाटात काल रात्री ही दरड कोसळल्याची घटना घडलेली होती, पण स्थानिक नागरिक आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत हे दरड जे आहे ते बाजूला करून रस्ता जे आहे ते मोकळा केलेला आहे। काही काळ वाहतूक या ठिकाणी खोळंबलेली होती, पण स्थानिक नागरिक, ग्रामपंचायतीचे लोक आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी घटनास्थळी धाव घेत हे दरड बाजूला करून हे रस्ता मोकळा केल्याचं बघायला मिळतोय। आज सुद्धा अनेक धरणांतून पाण्याचा जो विसर्ग आहे तो नद्यांमध्ये केला जातोय। गंगापूर धरणातून 8400 क्युसेक इतका मोठा विसर्ग हे गोदावरी नदीमध्ये केलेला आहे। त्यामुळे गोदावरी नदीला सलग जे आहे की तिसऱ्या दिवशी पूर सदृश्य परिस्थिती गोदावरी नदी परिसरात आहे। त्यामुळे गोदावरी, कादवा आणि अशा ज्या वेगवेगळ्या नद्या हे नाशिकमध्ये आहेत त्या नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सुद्धा सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाने दिलेले आहेत। आज सुद्धा पाऊस पडेल नाशिकमध्ये अशा पद्धतीचा अंदाज आहे। धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।